श्री दत्त जयंती. श्री गुरुदेव दत्त हे गुरु परंपरेतील व योग साधनेतील पहिले व सर्वांचे गुरु. पतिव्रता अनुसयेची सत्वपरीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश अनुसयेकडे गेले. ते तिघेही तिचे पातिव्रत्य पाहून खूप संतुष्ट झाले. त्या तिघांनी अनुसया आणि अत्री ऋषी यांच्या विनंतीस मान देऊन मार्गशीर्ष पौर्णिमेला माहूर या ठिकाणी त्यांच्या पुत्राच्या रूपाने दत्त अवतार धारण केला. या अवतारात ब्रह्मा, विष्णू, महेश या तीन प्रमुख देवांचे ऐक्य आहे. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय यासाठी प्रसिद्ध असलेल्या या तीन देवांचे एकरूपत्व म्हणजे हा दत्तप्रभूंचा अवतार. दत्तात्रयांची त्रिमुखी आणि 6 हातांची सगुण मूर्ती सर्वसामान्यांमध्ये प्रसिद्ध आहे. तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांच्या पलीकडे आहे. निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्मतत्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरु. अशा गुरूंचाही जो गुरु तो श्री दत्तगुरु. सर्वांचे गुरु असणाऱ्या दत्तात्रयांनी स्वतः मात्र 24 गुरु केले होते. त्यांचा हा गुणग्राहकतेचा आदर्श आपणही अंगीकारणे योग्य ठरेल. सर्व गुण संपन्न कोणीच नसते. प्रत्येकामध्ये एखादा तरी चांगला गुण असतोच असतो. तो जाणून घेण्यासाठी दत्तात्रयांसारखा विशाल दृष्टिकोन ठेवला तर आपला व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होईल. समाज अधिक निरोगी होईल. उदाहरणार्थ, आपण आकाशाप्रमाणे अचल, वायूप्रमाणे विरक्त, अग्नीप्रमाणे पवित्र, पाण्याप्रमाणे स्नेहपूर्वक व्यवहार करणारे, पृथ्वीप्रमाणे सहनशील, सूर्याप्रमाणे निष्पक्ष, समुद्राप्रमाणे परोपकारी असे गुण अंगीकारावेत. दत्तोपासनेत एकमुखी किंवा त्रिमुखी दत्ताचे सगुण रूप आणि पूजाविधीसाठी पादुका म्हणजे निर्गुण रूप याला महत्त्व दिले आहे. दत्ताच्या मागे असलेली गाय ही पृथ्वी आणि कामधेनू यांचे प्रतीक आहे. 4 श्वान हे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या 4 वेदांचे प्रतीक आहेत. औदुंबर या वृक्षाच्या शीतल छायेत दत्तांचा वास असल्याने त्याला विशेष महत्त्व तर आहेच. त्याशिवाय जेव्हा हिरण्यकश्यपूचा श्री विष्णूंनी नृसिंह अवतार घेऊन वध केला तेव्हा त्या दैत्याच्या पोटातील कालकूट विष नृसिंहाच्या नखात भरले आणि नखांचा दाह होऊ लागला. त्यावेळी महालक्ष्मीने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणली आणि श्री नृसिंहांना त्या फळात आपली नखे घालायला सांगितली. औदुंबराच्या फळातील औषधाचा अप्रतिम परिणाम झाला व नृसिंहाच्या नखांचा दाह शांत झाला. त्यावेळी नृसिंह रूपातील विष्णूंनी औदुंबराला मोठ्या प्रेमाने, तुला सदैव फळे येतील, तुझे नाव कल्पवृक्ष असे प्रसिद्ध होईल, तुझे भक्तीने पूजन करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असा आशीर्वाद दिला. कमंडलू आणि जपमाळ हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख आणि चक्र हे श्री विष्णूंचे प्रतीक. त्रिशूळ आणि डमरू हे श्री शंकराचे प्रतीक आहे. झोळी ही अहंकार नष्ट झाल्याचे प्रतीक आहे. झोळी घेऊन दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहंकार नष्ट होतो. नाथ संप्रदाय व दत्त संप्रदाय श्री दत्तप्रभूंची प्रामुख्याने उपासना करतात. योग मार्ग, हठयोग, कठोर अनुष्ठाने आणि आत्मक्लेश या परंपरा दत्त संप्रदायांमध्ये प्रचलित आहेत. नाथ सांप्रदायिकांच्या मते दत्तात्रेय ही योगसिद्धी प्राप्त करून देणारी देवता आहे. श्रीपाद वल्लभ व नृसिंह सरस्वती यांनी दत्त संप्रदायाचा प्रसार केला आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला मृगशीर्ष नक्षत्र असताना प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळी दत्तात्रेयांनी अवतार घेतला. या दिवशी प्रदोषकाळी दत्तजन्म सोहळा साजरा केला जातो. अनेक कुटुंबांमध्ये कुळाचार म्हणून मार्गशीर्ष शुक्ल अष्टमीपासून दत्त नवरात्र पाळले जाते. दत्तजयंतीच्या निमित्ताने श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण सामूहिक रीतीने अथवा घरोघरी व्यक्तिगत पातळीवर केले जाते. दत्तजयंतीच्या दिवशी जन्मसोहळ्याच्या वेळी सायंकाळी दत्तजन्माचे कीर्तनही होते. चला तर मग सारे मिळून दत्तगुरूंना स्मरूयात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव
दत्त